नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. काठापदराची साडी ही पारंपरिक आणि दिसायला अत्यंत देखणी असते. तिच्यावर ब्लाऊज निवडताना साडीचा राजेशाही थाट अधिक कसा खुलून दिसेल याकडे लक्ष द्यावे. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असे काठापदराच्या साडीवरील ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साडीचे मोठे आणि नक्षीदार काठ ब्लाऊजच्या स्लीव्जवर किंवा पाठीवर वापरणे हा सर्वोत्तम लोकप्रिय प्रकार आहे. यामुळे साडीला एक पारंपरिक आणि भरगच्च असा लूक मिळतो. काठापदराच्या साडीला गोल्डन जरीची किंवा सिल्वर जरीची बॉर्डर असेल तर ब्लाऊजच्या बॅक साईडला तुम्ही अशा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह पद्धतीने डिझाईन्स टेलरला बनवायला सांगू शकता. ब्लाऊजच्या मध्यभागी साडीची बॉर्डर लावू शकता किंवा वन साईडला बॉर्डर लावून त्याला कटआउट डिझाईन्स देऊन पोटली बटनचे डिटेलिंग करायला सांगा. खूप छान आणि युनिक दिसेल. सध्या बोटनेक ब्लाऊजची फॅशन खूप जोरात सुरू आहे. समोरून बोटनेक ठेवून तुम्ही बॅक साईडला मटका गळा, पान गळा, ड्रॉप गळा किंवा अशा वेगवेगळ्या आकाराचे गळे ठेवून त्याला साडीच्या काठाची बॉर्डर लावल्यास ब्लाऊज आधुनिक आणि आकर्षक दिसतो. साडीच्या रंगापेक्षा अगदी वेगळा पण उठून दिसणाऱ्या रंगाचे ब्लाऊज शिवल्यास साडीचा लूक अधिकच खुलतो. इरकल किंवा नारायणपेठ साड्यांवर फुग्याच्या बाह्यांचे ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतात. काठापदराच्या सिल्क साडीवर तुम्ही असे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. सिल्क साडीवरती सध्या पफ स्लीव्ज ब्लाऊजची खूपच फॅशन सुरू आहे. जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर पाठीवर मोठी कटआउट डिझाईन करून त्याला सुंदर लटकन, मोती किंवा लेस लावून अगदी डेकोरेटेड ब्लाऊज बनवून घेऊ शकता. अशा प्रकारचे ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला बोल्ड सुंदर असा लुक देतील. तुमचा बॅक फॅट जास्त असेल तर अशा प्रकारचे ब्लाऊज शिवणे टाळा. जर तुमच्याकडे पिंक कलरची साडी असेल तर ब्लाऊजच्या बॅक साईडला लेस, गोंडे किंवा लटकन लावू शकता. खूप सुंदर दिसेल. काठापदराच्या साड्यांचे कापड थोडे कडक किंवा सिल्कचे असते. त्यामुळे अशा कपड्यावर तुम्ही प्रिन्सेस कट शिवल्यास ब्लाऊजची फिटिंग अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते. जर तुम्हाला थोडं हटके आणि स्टायलिश डिझाईन्स हवे असेल तर ब्लाऊजच्या बॅक साईडला किंवा स्लीव्जवर साडीच्या रंगाचे नेटचे जाळीदार कापड वापरून तुम्ही डिझाईन्स बनवून घेऊ शकता. हा देखील एक उत्तम पर्याय ठरतो. असे ब्लाऊज फक्त नेटच्या साडीवरच नाही तर सिल्कच्या साडीवरही शिवून घेतले जात आहेत. काठापदराच्या साड्या ह्या पारंपरिक लूक देणाऱ्या असतात. त्यामुळे त्या साडीवर पारंपरिक टिपिकल गोल गळ्याची ब्लाऊज न शिवून घेता तुम्ही हे असे ट्रेंड आणि हटके डिझाईनची ब्लाऊज शिवून घ्या. ब्लाऊजच्या बॅक डिझाईन्सप्रमाणेच ब्लाऊजचा फ्रंट नेकसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये शिवून घेऊ शकता. आज मी ह्या व्हिडिओमध्ये काठापदराच्या साडीवरील अतिशय सुंदर, ट्रेंडी, स्टायलिश लूक देतील असे ब्लाऊज डिझाईन्स दाखवलेले आहेत. जर तुम्हाला सुद्धा खास प्रसंगी नेसणाऱ्या साडीवरती नवीन ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा एखादा ट्रेंडी पॅटर्न नक्कीच ट्राय करा. लग्नाच्या साडीवर तुम्ही असा एखादा नेटचं कापड वापरून त्याला मोती लावून ब्लाऊज शिवून घेऊ शकता. खूप सुंदर आणि युनिक डिझाईन्स आहेत. आपल्या साडीप्रमाणेच आपल्या साडीवरील ब्लाऊजही तितकाच सुंदर असेल तरच आपल्या साडीमधला लूक हा खुलून दिसतो. जर तुम्हाला सुद्धा हे ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.